दिशा नव्या महाराष्ट्राची। आपण पाहत आहात GD9 महाराष्ट्र न्यूज। येवल्यात काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढी संदर्भात घोषणाबाजी। येवल्यात काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेलच्या दरवाढी संदर्भात येवला विंचूर चौफुलीवरती एकनाथ खेमचंद पेट्रोल पंपावर ग्राहकांना गुलाब पुष्प व मेलडी चॉकलेट देऊन पेट्रोल डिझेलचा दरवाढीचा निषेध करण्यात आला। कहा गए भाई कहा गए अच्छे दिन कहा गए मेलोडी खाओ खुद जान जाओ घोषणांनी दुमदुमून टाकला। या प्रसंगी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। GD9 न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख, येवला। आज पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडलेले आहे आणि दररोज पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये वाढ होत आहे। या वाढलेल्या दरामुळे जनता अत्यंत हैराण झालेली आहे। आधीच महागाईने आणि बेरोजगारीने हा देश पोळलेला असताना केंद्र सरकारचा पेट्रोल डिझेलचा दरवाढीचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे। देशामध्ये एवढी भयान परिस्थिती असताना आपल्या देशाचे पंतप्रधान विदेशात जाऊन मेलोडी चॉकलेट वाटत आहे, म्हणजे अत्यंत शर्मेची ही बाब आहे। त्याच्या निषेधार्थ उपहासात्मक आज आम्ही या पेट्रोल पंपावर आलेल्या ग्राहकांना मेलोडी चॉकलेट आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा केंद्र सरकारचा निषेध करीत आहोत। या वाढलेल्या पेट्रोल डिझेलचे दरवाढ हे कमी झाले पाहिजे, नाही तर काँग्रेस पक्षातर्फे वेळोवेळी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र असं आंदोलन केलं जाईल। हॅलो, थांबा मी फोन करतो, 2-5 मिनिटं थांबा। पेट्रोल डिझेलचे दररोज वाढणारे भाव, त्यामुळे होणारे सर्वसामान्य जनतेवर मोठा परिणाम होत आहे। त्याचप्रमाणे शेतकरी देखील आधीच शेतमालाला भाव नसल्यामुळे मेटाकुटीस आलेला असताना त्यावर ही पेट्रोल डिझेलची दरवाढ आणि तुटवडा हा या ठिकाणी होत आहे। अत्यंत प्रचंड नफेखोरी हे सरकार पेट्रोल डिझेलच्या माध्यमातून करत आहे। क्रूड ऑइलचे भाव कमी असताना देखील मोठ्या प्रमाणावर भाववाढ या सरकारने केलेली आहेत। त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी आम्ही मेलोडी चॉकलेट आणि गुलाब पुष्प देऊन या सरकारचा गांधीगिरी मार्गाने जाहीर निषेध करत आहोत।